मनोज जरांगेंची शांतता यात्रा बीडमध्ये, सभेला हजारोंची गर्दी। महायुती मवियाचे नेते एकसारखेच, सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगेंचा हल्लाबोल। भुजबळांच्या माध्यमातून राज्यात जातीय दंगली घडवण्याचं सरकारचं स्वप्न। बीडमधून मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। मराठ्यांना विरोध करणाऱ्यांना पाडा, जरांगेंचा इशारा। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पुणे पोलिसांनाच दमदाटी। ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेट बाहेरच उभं केलं। पुण्यातून उचलबांगडी झाल्यानंतर 2 दिवसांनी पूजा खेडकर वाशिममध्ये सेवेमध्ये दाखल। वादावर बोलायला दिला नकार। अपघाताच्या वेळी मिहिर शहाने 2 वेळा दारू प्यायली होती। प्राथमिक चौकशीत माहिती समोर। ड्रायव्हरकडून जबरदस्तीने कार चालवायला घेतल्याचंही उघड। राज्यातले गृहमंत्री बिनकामाचे, युजलेस। वरळी हिट अँड रनवर गृहमंत्र्यांचं मौन का? संजय राऊतांचा सवाल, तर नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 3 ते 4 मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा। काँग्रेसच्या 3 ते 4 डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांना विश्वास। विधानसभा निवडणुकीत भाजपने 180 पेक्षा कमी जागा लढवू नये, अनेक भाजप नेत्यांचं मत। बावनकुळेंनी वृत्त फेटाळलं, तर शिरसाट म्हणतात समसमान जागा वाटपावर याआधीच झालीय चर्चा। दिशा सालियन केसबद्दल केलेल्या दाव्यांप्रकरणी नितेश राणेंना पोलिसांकडून समन्स। माझ्याकडचे पुरावे पोलिसांना देणार, नितेश यांची प्रतिक्रिया। उद्योगमंत्री उदय सामंतांविरोधात हक्कभंगाची नोटीस। मुंबईतील रस्ते कंत्राटदाराला 64 कोटींचा दंड ठोठावल्याची खोटी माहिती दिली, अनिल परबांचा आरोप। वर्षभरातच समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आल्यानं खळबळ। माझाच्या बातमीनंतर यंत्रणेला जाग, भेगा भरायला सुरुवात। शहापूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदाड। कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध